आज मी तुम्हाला एक कॉमन पोटाचा त्रास असं म्हणता येईल आजारापेक्षा म्हणजे की इनडायजेशन याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा श्याम पगार. आय एम अ गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. मी पोट व यकृतविकार तज्ज्ञ आहे. गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण पोटाच्या विविध आजारांबद्दल माहिती घेतोय. इनडायजेशन याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. इनडायजेशन किंवा अपचन ही खूप कॉमन समस्या आहे आणि त्याची खूप वेगवेगळी कारणं असतात. आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अपचनाची काय काय कारणं आहेत, त्याच्यातली काय सिरियस कारणं कोणती असतात, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण कोणते साधे उपाय करू शकतो आणि आपण डॉक्टरांकडे कधी जाणं गरजेचं आहे या गोष्टींबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. तर सगळ्यात पहिले अपचन म्हणजे इनडायजेशन म्हणजे काय. तर या त्रासामध्ये बऱ्याचदा वेगवेगळी लक्षणं रुग्णांना दिसतात. जसं की काही जण म्हणतात की आम्हाला पोट फुगल्यासारखं वाटतंय किंवा जेवल्यानंतर एक डिस्कम्फर्ट जाणवतो किंवा अनइझीनेस जाणवतो, असं पोट गच्च वाटतं किंवा कधी कधी हलकंसं दुखतं किंवा कधी कधी असं सांगतात की मला थोडं खाल्लं तरी पोट भरल्याची भावना होते. म्हणजे पूर्वी मी 2 पोळ्या खात होते आणि आता अगदी अर्धी 1 पोळी झाली की मग मला बस वाटतं, खाण्याची इच्छा होत नाही पुढे, कारण की पोट भरल्यासारखं असतं. त्याच्यानंतर काही जण म्हणतात की आम्हाला मळमळ होते, काही जणांना अधूनमधून उलटी पण होते, कधी कधी हेडेक होतं, डोकेदुखी किंवा छातीत दुखतं, पोटात दुखतं. कधी कधी काही जणांना जुलाब होतात ऑकेजनली, म्हणजे मध्येच जुलाब होतात, मध्येच पोट साफ होत नाही, खूप गॅसेस होतात. तर अशी विविध प्रकारची लक्षणं अशी दिसत असतात. एक पर्टिक्युलर सिम्पटम एखाद्या रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतं, पण आपण त्यांना बऱ्याचदा इनडायजेशन किंवा अपचन असं नाव देऊन मोकळं होतं की काय माझं पोट जरा व्यवस्थित राहत नाहीये असं. आणि आपण कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्षही करतो. कधी कधी हे काही सिरियस आजाराचं लक्षण पण असू शकतं. आता ह्या लक्षणं दिसण्याची काही कॉमन कारणं असतात. तर कॉमन कारणं कोणती आहेत की बऱ्याचदा आपण घाईमध्ये जेवण करतो, म्हणजे अगदी घाईघाई फास्ट खाल्ल्यामुळे त्रास होतो. वेळी अवेळी जेवण होतं, म्हणजे जेवणाच्या वेळा फिक्स नसतात, म्हणजे कधी 4 वाजता जेवलंय, कधी सकाळपासून उपाशी आहे आणि मग डायरेक्ट 5 वाजता जेवण झालं, किंवा कधी कधी सकाळी 8 वाजता खाल्लंय त्याच्यानंतर दुपारी 4 वाजता खाल्लंय, असं म्हणजे जेवणाच्या वेळा फिक्स नसतात. त्याच्यानंतर कधी कधी जेवताना आपण अतिरिक्त फोन किंवा टीव्हीचा वापर करतो, त्यामुळे पण डायजेशनवरती परिणाम होतो. आपल्याला नेहमी हे आपण लहान मुलांना सांगतो की टीव्ही बंद करा, फोन बाजूला ठेवा आणि मग जेवण करा, कारण की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती आपल्या मेंटल स्टेटसचा सारखा परिणाम होत असतो. त्यामुळेच स्ट्रेसमुळे देखील इनडायजेशनचा त्रास जाणवतो. बरेच यंगस्टर्स जे काम करतात IT कंपनीजमध्ये, ज्यांना मेंटल स्ट्रेस असतो वर्क शी रिलेटेड, त्यांना देखील इनडायजेशनचा खूप त्रास जाणवतो. तसंच जे लोकांमध्ये बैठे काम असतं, म्हणजे की वॉकिंग कमी होत आहे, खूप वेळ तुम्ही दिवसातले 8 तास बसून काम करतायत, अशा लोकांना देखील इनडायजेशनचा त्रास जाणवतो. त्या व्यतिरिक्त काही जणांना सवय असते वारंवार चहा कॉफी घेण्याची, तर अतिरिक्त चहा कॉफी घेतल्यामुळे देखील इनडायजेशन होतं. तसंच स्मोकिंग, अल्कोहोल या हॅबिट्समुळे देखील आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि आपल्याला इनडायजेशनचा त्रास जाणवतो. काही जणांना काही मेडिसिन्स चालू असतात, म्हणजे ओल्ड एजमध्ये बऱ्याचदा वेगवेगळी औषधं चालू असतात, डायबिटीज रिलेटेड, बीपीची, त्याच्यानंतर हार्टची किंवा अशी. तर ह्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे देखील आपली पचनक्रिया डिस्टर्ब होते आणि त्यामुळे देखील आपल्याला त्रास जाणवू शकतो. तसेच हे जे वेगवेगळे आजार आहेत, म्हणजे की डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, हार्ट डिसीज आहेत किंवा किडनी डिसीज आहेत, तर या आजारांचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर झाल्यामुळे देखील आपल्याला इनडायजेशनचा त्रास होऊ शकतो. तर ही झाली काही कॉमन कारणे. आता पहिले मी तुम्हाला हे सांगणार आहे की काही सिरियस सिम्पटम्स आपल्याला जर दिसत असतील. सिरियस सिम्पटम्स म्हणजे काय, की जर तुमचं अचानक वजन कमी झालंय किंवा तुम्हाला अजिबातच भूक लागत नाहीये, म्हणजे खाण्याची अजिबात इच्छा होत नाहीये, अचानक 2-3 किलो 4 किलो वजन कमी होतंय आणि आपल्याला लक्षात येत नाहीये की का होतंय, किंवा तुम्हाला रक्ताची उलटी झाली आहे किंवा ब्लॅक कलरचे मोशन होत आहेत, टॉयलेट ब्लॅक कलरचे होतीये, किंवा खूप थकवा जाणवतोय, म्हणजे खूपच विकनेस जाणवतोय अशामध्ये,
किंवा तुम्हाला जेवण गिळण्यास त्रास होतो आहे, किंवा तुम्हाला वारंवार दुखतंय, म्हणजे सारखंच काही ना काही पोटाचा त्रास जाणवतोय, किंवा दम लागल्याची भावना होते, म्हणजे जेवल्यानंतर असं श्वास गुदमरल्यासारखा होतो, अनइझीनेस जाणवतो, किंवा तुम्हाला सिव्हिअर छातीत जास्तच दुखतंय किंवा पोटात जास्तच दुखतंय, अशी जर सिरियस लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य राहील. या सिरियस सिम्पटम्स मागे बऱ्याचदा सिरियस कारणं पण असतात. तर कोणती सिरियस कारणं असू शकतात, जसं की पोटाला सूज येणे, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो गॅस्ट्रायटिस, म्हणजे जठराला सूज येणे, गॅस्ट्रायटिस असू शकतं. किंवा कधी कधी इसोफेजायटिस, म्हणजे अन्ननलिकेला सूज आलेली असते. कधी कधी हायटिस हर्निया हा आजार असू शकतो. कधी कधी गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हा आजार असू शकतो. तसेच कधी कधी थोडी सिरियस आजार, म्हणजे की पॅनक्रेटायटिस, म्हणजे स्वादुपिंडाला सूज येणं, गॉल ब्लॅडर किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असणं आणि त्या स्टोनमुळे त्रास होणं. तसंच कधी कधी पोटाचा म्हणजे जठराचा कॅन्सर किंवा पोटातल्या इतर अवयवांचा कॅन्सर असं देखील असण्याची शक्यता असते. तर जर तुम्हाला कुठलीही सिरियस सिम्पटम्स दिसत असतील जे मी तुम्हाला सांगितले आहेत, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, म्हणजे की हे सिरियस आजार तर नाही ना या लक्षणांमागे, ते आपल्या लक्षात येईल. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सांगू शकतात, जसं की सोनोग्राफी आहे किंवा एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे तोंडाद्वारे दुर्बिणनी आतून कॅमेराद्वारे तपासणी असते, आणि सोनोग्राफी ही बाहेरून आपल्या पोटाच्या अवयवांची केलेली तपासणी असते. तर ह्या तपासण्या डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करू शकतात. आता हे इंडायजेशनवरती मी काही कॉमन उपाय तुम्हाला मी सांगणार आहेत. जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं थोडं 4 वेळेस खा. एकसाथ खूप भरपेट जेवू नका. पोटाला अगदी फुल करू नका. थोडंसं पोट रिकामं ठेवा. दुसरी गोष्ट, जेवणाच्या वेळा थोड्या फिक्स ठेवा. म्हणजे साधारण आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांच्या वेळा तरी साधारण फिक्स ठेवा, म्हणजे त्या वेळेतच तुम्ही जेवण केलं पाहिजे. हळूहळू चावून चावून जेवण करा. जेवणासाठी व्यवस्थित वेळ द्या. घाई जेवण करू नका. जेवताना टीव्ही किंवा मोबाईलचा वापर करू नका. शांततेमध्ये जेवण करा आणि व्यवस्थित पूर्ण चावून मगच जेवण संपवा. त्याच्यानंतर अतिरिक्त चहा, कॉफी टाळा. स्मोकिंग, अल्कोहोल ते पण कमी करा किंवा बंद केलं तर अतिशय उत्तम. कुठलीही इतर औषधं जर तुम्ही खात असाल तर त्या औषधांचा साईड इफेक्ट होतोय का हे तुमच्या डॉक्टरांशी एकदा डिस्कस करा, की त्याच्यामुळे काही त्रास होतोय का, आणि ते जर चेंज केली तर तुम्हाला मदत होऊ शकेल का. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉकिंग करा. रोज कमीत कमी एक अर्धा तास चालण्याचा व्यायाम करा. जर तुमचं रेग्युलर वॉक सकाळी होत नसेल तर इव्हनिंगला करा, पण कमीत कमी अर्धा तास वॉक करा. त्याच्यामुळे तुमच्या पचनसंस्थेला खूप फायदा होईल. त्याच्यानंतर डाएटमध्ये मी असं सजेस्ट करेल की प्लेन दूध घेणं टाळा. जर तुम्हाला इंडायजेशनचा त्रास असेल तर प्लेन दूध घेऊ नका. त्याच्याऐवजी दही किंवा ताक घेतलं तर चांगलं. ते पचनाला चांगलं असतं आणि आपल्या पचनसंस्थेसाठी त्याच्यामध्ये हेल्दी बॅक्टेरियाज असतात, ज्याच्यामुळे आपल्याला खूप मदत होते. त्यानंतर बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, पाव, ब्रेड, बिस्किट्स या गोष्टी थोड्या कमी करा. त्याच्यामुळे अपचनाचा त्रास वाढतो. जंक फूड अवॉइड करावं. ज्यांना इंडायजेशनचा त्रास असेल, म्हणजे की पास्ता, पिझ्झा या गोष्टी आहेत. खूप अतिरिक्त तळलेले मसाल्याचे पदार्थ टाळावेत, म्हणजे की तुम्हाला इंडायजेशनचा त्रास कमी होईल. तर हे सोपे उपाय जर तुम्ही पाळले तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमचा त्रास कमी होईल. एवढं करूनही जर त्रास थांबत नसेल तर नक्कीच तुम्ही पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या तपासण्या करून घ्या. याबद्दल तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू. धन्यवाद.